हॅलो गाइज, वेलकम बॅक. सो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हॉट आय ईट इन अ डे. आय एम सुपर एक्सायटेड. आय होप यू आर टू. माझं डाएट खूपच सिम्पल आहे, त्याबरोबरच ते खूप हेल्दी पण आहे. सो गाईज, मी खूप फूडी आहे, तर मला हे चटपटीत खाणं खूप आवडतं आणि मी जे पण खाते ते माझ्यासाठी खूप हेल्दी असेल आणि यमी पण असेल. सो आय स्टार्ट माय डे विथ जस्ट वन फ्रूट. यू कॅन टेक एनी सीजनल फ्रूट. सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही मॉर्निंगच्या वेळेला तुम्ही रॉ गोष्टी खाल्ल्या पाहिजे, जे आपल्याला नेचरकडून मिळतात, जसं की फ्रूट, आणि त्यानंतर आपण एक प्रॉपर मील घेऊ शकतो. सो मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये आहे आणि त्यामुळे मी माझं लंच स्किप करते. तर ब्रेकफास्ट आणि लंच ह्याचं कॉम्बिनेशन असं ब्रंच म्हणून मी घेते. थोडंसं मी हेवी ब्रंच ठेवते, कारण मग जर लंच नाही केलं तरी चालतं. तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही मॉर्निंगमध्ये फ्रूट घ्याल तेव्हा कोणतंही एकच फ्रूट घ्या. जर तुम्ही मल्टिपल फ्रूट्स घेतले, एकाबरोबर 2-3 फ्रूट्स असे घेतले, तर ते तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी हानिकारक आहे. त्यांनी ब्लोटिंग होते. तर मी हेच तुम्हाला ॲडवाईस करीन की तुम्ही मॉर्निंगमध्ये एकच कोणतंही फ्रूट घ्या. सो मी जनरली माझ्या ब्रंचमध्ये स्वीट लाईम, पपाया, वॉटरमेलन असे सगळे फ्रूट्स ॲड करते. सो जे जास्त स्वीट फ्रूट्स असतात ते तुम्ही टाळू शकता. त्याच्या जागी जे वॉटरी फ्रूट्स असतात, जसे की वॉटरमेलन झालं, तर ते मी माझ्या ब्रंचमध्ये ॲड करते. एव्हरी अल्टरनेट डे मी माझ्या ब्रंचमध्ये स्वीट लाईम ॲड करते, बिकॉज इट हॅज टन्स ऑफ विटॅमिन सी. आल्मंड्स आर बेस्ट फॉर युअर हेअर. आल्मंड्सने तुमचे केस खूप जास्त हेल्दी होऊ शकतात, बिकॉज त्याच्यामध्ये आहे बायोटीन, एसेन्शियल न्यूट्रिएंट, प्रोटीन आणि हेल्दी फॅट. या चारही गोष्टींमुळे आपली हेअरची ग्रोथ खूप फास्ट होते. आपले हेअर स्ट्रेंथन होतात आणि हेअरफॉलसुद्धा कमी होतं. आपल्या स्काल्पची हेल्थ इम्प्रूव्ह होते आणि आपल्या स्काल्पला जेवढं मॉइश्चरची गरज आहे ते सुद्धा आल्मंड प्रोव्हाइड करतं आणि आपल्या हेअरला डॅमेजपासून पण प्रोटेक्ट करतं. सो आय हायली रेकमेंड टू ईट आल्मंड. ऑल्सो यू कॅन यूज आल्मंड बेस्ड स्किन केअर प्रोडक्ट. जसं की मला पोट भरण्यासाठी थोडं यमी आणि चटपटीत लागतं, तर आज मी बेसनचा चिला बनवला आहे. त्याच्यात मी आज फक्त ऑनियन टाकलं आहे, पण मी अल्टरनेट डेजमध्ये मी मूगचा चिला बनवते, मग त्याच्यामध्ये मी खूप सारे व्हेजेस पण टाकते. तर आज मी फक्त ऑनियन बेसनचा चिला बनवला आहे. सो तुम्हाला माहितीच आहे की बेसन किती हेल्पफुल आहे, किती बेनिफिशियल आहे. आणि जर तुम्ही रोज बेसन खाऊन बोर होत असाल तर तुम्ही मूगची इडली खाऊ शकतात किंवा नॉर्मल इडलीही कन्झ्युम करू शकतात. ज्या दिवशी मी नॉनव्हेज खाऊ शकते त्या दिवशी मी जास्तीत जास्त एग्स खाण्याचा ट्राय करते. मी माझ्या ब्रंचमध्ये एग्स इन्क्लूड करते. सो हे असं होतं माझं ब्रंच. आय होप तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल. सो आता आपण भेटूया माझ्या स्नॅक टाईममध्ये. तोपर्यंत मी माझं सगळं काम कंप्लीट करून येते. बाय.